सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत क्रिएटिनिनची पातळी कशामुळे वाढते. क्रिएटिनिनची पातळी वाढली म्हणजे किडनी खराब झाली असं असतं का, याच्याबद्दलच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. क्रिएटिनिनची पातळी वाढली म्हणजे प्रत्येक वेळी किडनी खराब झाली आहे असं नसतं. तर क्रिएटिनिनची पातळी वाढणं हे काही वेळी टेम्पररी असतं, तात्पुरतं असतं. डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर, मेडिसिन घेतल्यानंतर ही पातळी पुन्हा नॉर्मल होते आणि तुमचं किडनीचं फंक्शन, किडनीचं काम पुन्हा पहिल्यासारखं चालू होतं. आता क्रिएटिनिनची लेवल वाढते म्हणजे नेमकं काय होतं, तर आपली किडनी काय काम करत असते. आपली किडनी रक्ताच्या शुद्धीकरणाचं काम करत असते. रक्ताचं शुद्धीकरण म्हणजे काय, आपल्या शरीरातील जे घटक आपल्याला आवश्यक आहेत तेवढेच घटक शरीरात ठेवणं, अनावश्यक जे काही घटक आहेत, विषारी द्रव्य आहेत, विषारी पदार्थ आहेत जे शरीराला इजा पोहोचवू शकतात, असे घटक शरीराबाहेर काढणं, शरीराबाहेर पाठवणं, यालाच आपण म्हणतो किडनीचं काम, किडनी फंक्शन. तर ज्यावेळी हे किडनीचं काम, किडनी फंक्शन व्यवस्थित होत नाही, म्हणजे किडनीकडून फिल्ट्रेशनचं, स्वच्छ निर्जंतुकीकरणाचं काम व्यवस्थित होत नाही, त्यावेळी क्रिएटिनिनची पातळी रक्तातील वाढते. म्हणजे दूषित घटकांची, विषारी घटकांची पातळी रक्तातील वाढलेली असते आणि त्यावेळी आपण म्हणतो की क्रिएटिनिन लेवल वाढली आहे. रक्त तपासणीमध्ये आपल्याला ही पातळी वाढवून आलेली दिसते. मग अशा वेळी आपण असं म्हणायचं का की क्रोनिक किडनी डिसीज झाला आहे, किडन्या खराब झाल्या, तर नाही. लगेच अशा निष्कर्षापर्यंत आपण पोचू शकत नाही. काही वेळा तात्पुरत्या स्वरूपात किडनीच्या कामामध्ये काही अडथळा आलेला असतो. युरिनच्या मार्गात, लघवीच्या मार्गामध्ये काही अडथळा निर्माण झालेला असतो. किडनी स्टोन सारखा अडथळा असेल, दुसरं काही असेल, तर त्यामुळे देखील तुमच्या रक्तातील क्रिएटिनिनची पातळी तात्पुरत्या स्वरूपात वाढू शकते. तुम्हाला जर डायबिटीस असेल तर डायबिटीसमुळे देखील किडनीच्या रक्तवाहिन्यांवर, सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि तात्पुरत्या स्वरूपात ह्याची क्रिएटिनिनची पातळी वाढू शकते. नंतर दुसरं म्हणजे काय, तर ब्लड प्रेशर, रक्तदाब. ज्यावेळी तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असतो तेव्हा रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण आलेला असतो आणि या अतिरिक्त ताणामुळे देखील काही वेळी रक्तातील, किडनीतील क्रिएटिनिनची जी पातळी आहे ती वाढलेली आढळते. रक्तातील क्रिएटिनिनची पातळी वाढलेली असते. त्याच्यामध्ये विशेष काही घाबरण्यासारखं नसतं. ट्रीटमेंट नंतर ते सगळं व्यवस्थित होतं. ज्यावेळी तुम्ही एखादं मेडिकेशन घेत असता, अँटीबायोटिक घेत असता, त्या अँटीबायोटिकचा इफेक्ट म्हणून देखील, पेनकिलरचा इफेक्ट म्हणून देखील तात्पुरत्या स्वरूपात तुमच्या रक्तातील क्रिएटिनिनची पातळी वाढलेली असते आणि ही पातळी नंतर नॉर्मलला येऊ शकते. त्यामुळे जर क्रिएटिनिनची रक्तातील पातळी वाढली तर लगेच खूप घाबरून जाण्याचं कारण नसतं. याच्यावर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं, पुढच्या टेस्ट करणं हे सगळ्यात जास्त आवश्यक असतं. त्यामुळे CKD, क्रोनिक किडनी डिसीज, हा आपल्या किडनीच्या कामावर परिणाम करत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आता किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं काय असतात, आपण सावध कधी व्हायला पाहिजे की बुवा किडनीची तपासणी करून घ्यायला पाहिजे, रिनल फंक्शन टेस्ट, ही रक्ताची तपासणी करून घ्यायला पाहिजे. तर पहिलं म्हणजे हातापायावर जर सूज येत असेल, उलटी, मळमळ, अन्न खाण्याची इच्छा न होणे म्हणजे नॉशिया यासारखा त्रास असेल, लघवीमध्ये रक्त जात असेल किंवा लघवीमध्ये फेस येत असेल, तर ही लक्षणं किडनीच्या आजाराची असू शकतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अशी कुठलीही लक्षणं तुम्हाला जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, पुढच्या तपासण्या करून घ्या आणि हेल्दी राहा. जरी रक्त तपासणीमध्ये क्रिएटिनिनची पातळी वाढवून आली तरी लगेच पॅनिक होऊ नका. हे तात्पुरतं असू शकतं आणि डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने हे पूर्ण बरं होऊ शकतं. अशा प्रकारे आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.